विद्यार्थी मित्र हो, आपण भारतातील निवडणूक प्रक्रिया या संदर्भात बोलत होतो. यातलं निवडणुकांचं ॲनालिसिस, महत्त्वाच्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत की ज्या भारताच्या राजकारणावर एक विशिष्ट असा प्रभाव निर्माण करून गेलेल्या आहेत, अशा 5 निवडणुकांचं ॲनालिसिस, विश्लेषण आपण पाठीमागच्या चर्चेच्या वेळेला केलेलं आहे. आज आपण निवडणूक सुधारणा या संदर्भात बोलणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला भ्रष्टाचार या घटकावर बोलावं लागेल, कारण निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार हा घटक फार महत्त्वाचा आहे. शेवटी मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की लोकशाहीतली अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया कुठली असेल तर ती निवडणुका हेच मानलं जातं. तर त्या निवडणुका भ्रष्टाचार मुक्त अशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत. विश्वासार्हता ही जर आपल्याला दाखवून द्यायची असेल आणि खरं नेतृत्व, खरी वास्तववादी सत्ता योग्य माणसाकडे जर आपल्याला द्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातून या घटकावर बोलणं फार महत्त्वाचं आहे. अर्थात भ्रष्टाचार, करप्शन याची आपल्याला निश्चित अशी व्याख्या करता येत नसली तरी भ्रष्टाचाराचा अर्थ समजावून घेणं फार गरजेचं आहे. अर्थात भ्रष्टाचार ही एक विकृती आहे, ती नैसर्गिक प्रवृत्ती नाही. कारण मानव प्राणी हा मूलतः वाईट नसतो, तर तो वास्तव परिस्थितीने विकृत बनतो आणि त्याच्या अपप्रवृत्ती निर्माण होतात. प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या बाबतीत असं म्हणता येईल की संधी सेवक ज्या वेळेला प्रशासकीय नियमांना बाजूला सारून व्यक्तिगत फायद्यासाठी नियमबाह्य अशा वर्तनाचं ज्या वेळेला तो काम करतो आणि लोकांची संपत्ती, राष्ट्राची संपत्ती लुटतो, त्यावेळेला त्याला आपल्याला भ्रष्टाचार असं म्हणता येईल. अर्थात हे त्याचं जे काय करणं आहे तो केवळ संपत्ती मिळवणं, मान सन्मान मिळवणं या गोष्टीच साठी या सगळ्या त्याच्याकडून ही वर्तणूक घडत असलेली आपल्याला दिसून येतात. भारतीय राज्यघटनेच्या 161व्या कलमात असं म्हटलेलं आहे की जो शासकीय सेवक आहे, नोकर आहे किंवा होऊ इच्छितो, त्यानं पहिल्यांदा कायदेशीर वेतनाशिवाय दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीकडून आपल्या कामाबद्दल किंवा इतर कोणत्याही जबाबदारीबद्दल पैसे न घेणं, मान सन्मानाची अपेक्षा न बाळगणं, बक्षीस न घेणं, विशिष्ट मोबदल्यात विशिष्ट काम करणं, या नाहक ज्या काही संकल्पना आहेत त्या जर त्यानं केल्या नाहीत तरच एक चांगला राज्यकारभार होऊ शकतो. पण या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळं वर्तन तो करतो, ही वस्तुस्थिती ही आपल्याला नाकारता येत नाही आणि याला आपण भ्रष्टाचार असं म्हणतो. साधारणतः संधीसेवक स्वार्थी वृत्तीनं स्वहितासाठी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडून लाच घेतो, पद मान सन्मान स्वीकारतो, तेव्हा तो प्रशासकीय नियमांचं उल्लंघन करत असतो आणि यासाठी तो राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील काही व्यक्ती किंवा काही व्यक्तींच्या ज्या काही संघटना आहेत किंवा काही व्यक्तींच्याकडून आपल्या हितासाठी, आपल्या सन्मानासाठी दबाव आणतो. अशा वेळेला त्याला भ्रष्टाचार असं म्हणायला काय हरकत नाही. वास्तविक भ्रष्टाचाराचं स्वरूप समजून घेताना व्यक्ती कोणत्या कारणामुळं भ्रष्टाचारी वर्तन करते हेही समजून घेणं गरजेचं आहे. साधारणतः आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैतिक अशा विविध कारणामुळं मानवामध्ये भ्रष्टाचाराची ही मनोवृत्ती निर्माण झालेली आहे.
असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यासाठी सत्तेचा गैरवापर करणं, संपत्तीचा अनाठायी व अयोग्य अपव्यय, शासकीय व प्रशासकीय नियमांचं उल्लंघन अशा अनेक गोष्टींचा समावेश या भ्रष्टाचारामध्ये करता येईल. स्वार्थापोटी सोयीतासाठी गैरमार्गाचा वापर करून जेव्हा संपत्ती मिळवली जाते किंवा सत्ता मान सन्मान मिळवला जातो त्यास टोटली आपल्याला भ्रष्टाचार असं म्हणता येईल. आता भ्रष्टाचाराची कारणं आणखी आहेत, भरपूर आहेत. त्यातलं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल ऐतिहासिक कारण. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत साधारणतः महसूल, जकात, रेल्वे अशा खात्यात भ्रष्टाचार चालत असे किंवा दिसून येत होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मात्र भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण हे वाढलेलं दिसतं. अपात्र, अकार्यक्षम प्रशासनामुळे नवीन नवीन योजना राबवण्यात दिरंगाई होणं, त्याचबरोबर बेजबाबदारपणा, निष्क्रियता, संपत्तीची अभिलाषा या प्रशासकीय नोकरात भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. यामुळं वाढलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय प्रशासनात भ्रष्टाचाराचं विशेष प्रमाण वाढलेलं दिसून येतं. टोटली स्वातंत्र्योत्तर काळात भारतात भ्रष्टाचार वाढला आणि प्रशासकीय नोकरवर्गात भ्रष्टाचार, लाचलुचपत निर्माण झालेली आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. थोडक्यात भ्रष्टाचाराचं हे ऐतिहासिक कारण म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आर्थिक कारण जर आपण शोधून काढायचं झालं तर स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर भारतात कल्याणकारी राज्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी अनेक वेगवेगळ्या विकास योजना या राबवण्यात आल्या. त्यामुळं प्रशासकीय नोकरांच्या संख्येत ही वाढ झाली. त्यातूनच नोकरशाही हा दोष निर्माण झाला. संधी नोकर हे प्रशासनासाठी आहेत, याऐवजी संधी नोकरासाठी, त्यांच्या हितासाठी प्रशासन आहे अशी वृत्ती वाढायला लागलेली आपल्याला दिसून येते. नोकरवर्गांचं हित जोपासण्यासाठी लोकहिताकडं, लोक कल्याणाकडं त्यामुळं दुर्लक्ष झालं. संधी नोकरांनाही अल्प वेतन आणि संपत्तीची अभिलाषा ही होतीच आणि राहणार. आणि अशा तुटपुंज्या वेतनात जीवन चरित्र चालवणं काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि त्यामुळं संधीसेवक भ्रष्टाचाराच्या विकृतीने पचडला गेलेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः विकसनशील देशात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार हा आपल्याला बोकाळायला पाहायला मिळतो. फक्त भारतच त्याला कारणीभूत आहे असं नाही. जगात अनेक विकसित किंवा विकसनशील अशा सर्वच देशात हा भ्रष्टाचार झालेला दिसून येतो. अर्थात भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर भारतात जोपर्यंत आर्थिक विषमतेची दरी आहे तोपर्यंत भ्रष्टाचाराचं निर्मूलन होणं कठीण आहे. म्हणजे काही ठराविक लोक हे श्रीमंत, काही ठराविक लोक गरीब आणि श्रीमंत होत जातात, गरीब होत जातात आणि यातली जी दरी आहे ती दरी भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. श्रीमंत भांडवलदार वर्ग संपत्तीच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासकीय संधी नोकर वर्गांना आपलेशी करतो. त्यांना संपत्ती, भेटवस्तू आणि काही वस्तू आहेत त्या देऊन त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जोपर्यंत या प्रवृत्ती निर्माण राहतील तोपर्यंत भ्रष्टाचार हा पूर्णपणे नाहीसा होणार नाही. अर्थात समाज व्यवस्थेतला जोपर्यंत काळा पैसा आहे तोपर्यंत भ्रष्टाचार हा चालूच राहणार हे कटू सत्य आपल्याला मान्यच करावं लागेल. अर्थशास्त्रज्ञांच्या मते भारतात काळ्या पैशाची एक समांतर अशी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. भारतातील उद्योगपती, व्यापारी हे नेहमी बऱ्याच वेळेला खोटे हिशेब ठेवतात, कर चुकवतात,
काळा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी श्रीमंत लोक प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देऊन, प्रलोभने दाखवून गैरकृत्य करताना दिसून येतात. यातले महत्त्वाचे जे काही प्रशासकीय विभाग आहेत आपल्या राज्यकारभारातले, त्यामध्ये साधारणतः संरक्षण विभाग घ्या, न्याय विभाग घ्या, या क्षेत्रात सुद्धा आपल्याला हा भ्रष्टाचार झालेला दिसून येतो. हे आपलं दुर्दैव्य आहे. संरक्षण विभागामधले बोफोर्स तोप खरेदी प्रकरण, त्याच्यानंतर महसूल विभागामधले हर्षद मेहता प्रकरण, शेअर घोटाळा, हवाला प्रकरण, त्याच्यानंतर 700 कोटीचं बिहारमधलं पशुखाद्य चारा घोटाळा, त्याच्यानंतर 2G स्पेक्ट्रम घोटाळा, असे अनेक उदाहरणं आपल्याला देशात निर्माण झालेले दिसून येतात. अर्थात हा काळा पैसा, भ्रष्टाचार, लाचलुचपत या अनेक गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर सामाजिक कारण याबद्दलही थोडंफार बोललं पाहिजे आपण. साधारणतः भारताचं एक समाज जीवन भ्रष्टाचारानं पोखरलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. भ्रष्टाचार ही भारतीय समाज व्यवस्थेला लागलेली एक कीड आहे. सामान्यतः व्यक्तीच्या स्वभावावरच्या वातावरणाचा परिणाम हा नेहमी तिच्या वर्तनावर होत असतो आणि व्यक्ती ही परिस्थिती सापेक्ष असते. परिस्थितीनुसार, वास्तवानुसार आपले नेहमी एक विशिष्ट असं वर्तन ती ठेवत असते. समाजात प्रतिष्ठा, मान सन्मान मिळवण्यासाठी व्यक्ती, मग ती सामान्य नागरिक असू दे किंवा संधी नोकर वर्ग असू दे, तो त्या भ्रष्टाचाराचा मार्ग चोखाळताना आपल्याला दिसून येतो. अर्थात काही वेळेला परिस्थितीच्या रेट्यात सापडलेली व्यक्ती, अडचणीत सापडलेली व्यक्ती, ती सुधारण्यासाठी किंवा आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी काही वेळेला अनेक आमिषांना बळी पडलेली आपल्याला दिसून येते. अर्थात त्याच वेळेला ती भ्रष्टाचारी बनते. अर्थात ही जी विकृती आहे ती विकृती प्रवृत्ती बनू नये याचं भान आपण ठेवलं पाहिजे. कारण भ्रष्टाचारी व्यक्ती आपल्या संपत्तीचा काही भाग हा समाजहितासाठी, कल्याणासाठी खर्च करणं, लोकांची जी काय दिशाभूल करून मिळवलेली संपत्ती आहे किंवा ती संपत्ती पचवण्यासाठी लोकांना एक विशिष्ट असं आपण चांगलं काम करतो आहोत, आपण एक सदाचारी आहोत, आपण भ्रष्टाचारी व्यक्ती नाही हे दाखवण्यासाठी बऱ्याच वेळेला काही चांगलं कामही करत असतात. अर्थात अशाही वृत्ती या विकृतीच आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. अर्थात हा समाजातला झालेला राजरोसपणे शिक्कामोर्तब झालेला हा एक भाग आपल्याला ध्यानात ठेवावा लागेल. राजकीय प्रभाव, राजकीय क्षेत्रात सुद्धा पैशाचा गैरवापर होत चाललेला आपल्याला दिसतो. प्रशासकीय व्यवहारात साधारणतः पैशाचा गैरवापर झाल्यामुळं राजकीय हस्तक्षेपाचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपल्याला दिसतं. प्रशासनाच्या स्थानिक पातळीपासून ते प्रांतीय, राष्ट्रीय पातळीपर्यंत भ्रष्टाचाराचं राजकीय क्षेत्रातलं प्रमाण हे वाढत असलेलं आहे आणि हे गंभीर आहे. याच्यावर विशेष विचार करणं फार गरजेचं आहे. अगदी स्थानिक पातळीवरील सरपंच, अध्यक्ष यांच्यापासून ते विधिमंडळातील असलेले जे काही महत्त्वाचे जे काही घटक आहेत तिथपर्यंत हा भ्रष्टाचार आणि त्यांचं थैमान आपल्याला वारंवार दिसत असलेलं दिसतं. देशातील उद्योगपती, व्यापारी लॉबीच्या प्रक्रियेत आपले प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वाम मार्गाचा, गैरमार्गाचा वापर करत असतात. हे आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे. अर्थात कल्याणकारी ज्या काही योजना आहेत, जे राज्यकारभारामध्ये सरकारनं सुरू केलेल्या आहेत, त्या विविध योजना, प्रकल्प राबवत असताना काही राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यात हस्तक्षेप करून नियमबाह्य वर्तन करावयास भाग पाडतात. अर्थात त्यासाठी भांडवलदार, उद्योगपती, व्यापारी
या राजकीय पक्षांना पैसे पुरवतात आणि त्यांच्याकडून अशा सत्तेचा गैरवापर करून माप अशी संपत्ती मिळवत असलेले आपल्याला दिसून येते. साधारणतः अलीकडच्या काळामध्ये साखर घोटाळा प्रकरण, हवाला प्रकरण, चारा घोटाळा अशा अनेक गोष्टी ज्या काही आहेत, या सर्वच पक्षाचे प्रतिनिधी कमी अधिक प्रमाणात अडकलेले आपल्याला दिसून येतात. प्रशासकीय घटक हा सुद्धा एक महत्वाचा भ्रष्टाचाराच्या कारणामध्ये आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. सदोष, अकार्यक्षम आणि अयोग्य प्रशासनामुळं भ्रष्टाचार, लाचलुचपत हे दोष भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये, राज्य कारभारामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. अनेक अपात्र आणि अकार्यक्षम नोकरांची भरती ही झालेली आहे आणि त्यामुळं भ्रष्टाचार, लाचलुचपत या मार्गाचा अवलंब इथं झालेला आपल्याला दिसून येतात. लोकप्रतिनिधी, राजकीय मंत्री दबाव आणून या मार्गांचा स्वीकार करून साधारणतः संधीसेवक व्यवस्थेमध्ये या लोकांची, अकार्यक्षम लोकांची नेमणूक करून त्यांच्याकडून अनेक कामं करून घेत असलेली आपल्याला दिसून येतात. अशा अयशस्वी भ्रष्टाचारी व्यक्तींना भ्रष्टाचारात अधिक असलेलं महत्त्व देणं हे अलीकडच्या काळात फॅशन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अपात्र, संधीसेवक, आळशी, निरुत्साही, बेजबाबदारीने वाढणारे जे काही लोक आहेत, यांना या कार्यात समाविष्ट करून घेतल्यामुळं प्रशासकीय विभागात सुद्धा भ्रष्टाचार झालेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः एखादं पद मिळवण्यासाठी किंवा बढती, पदोन्नती मिळवण्यासाठी किंवा विशिष्ट ठिकाणी विशिष्ट व्यक्तींची बदली करणं किंवा ती बदली थांबवणं, तहकूब करणं, यासाठी सुद्धा प्रशासनात अनेक वेळेला व्यवहार झालेले आपल्याला दिसून येतात. पैसे देवघेव झालेले आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं संधीसेवक किंवा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार हा झालेला दिसून येतो. अर्थात हे सुद्धा चित्र फार भयावह असलेलं आपल्याला दिसतं. अर्थात सामाजिक परिवर्तनाचा अभाव हे एक त्याचं महत्वाचं कारण आहे. कारण समाजामध्येच मी लाच देणार नाही किंवा लाच घेणार नाही अशा अनेक गोष्टी ज्या वेळेला समाजामध्ये रूढ होतील किंवा भयंकर अशा शिक्षेची ज्या वेळेला लोकांना भीती वाटेल, त्याच वेळेला अशा प्रकारची गैरकृत्ये थांबतील. अन्यथा त्याला बऱ्याच अंशी आपल्याला आळा घालता येणार नाही. समाजामध्ये झालेलं जे काही नैतिक अधपतन आहे ते आपण त्याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. राजकारणात, अर्थकारणात एक ज्या काही गोष्टी आहेत चारित्र्याच्या, संपन्नतेच्या, त्या नैतिकतेच्या, त्या गोष्टींच्याकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे. तरच साधारणतः हा भ्रष्टाचार कमी करता येईल. थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की जर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं नैतिकतेचं, एक चांगल्या राज्यकारभाराचं दर्शन घडवायचं असेल तर भ्रष्टाचार हा समूळ नष्ट झाला पाहिजे. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. सगळ्यांच्या विकासाला पोषक असं वातावरण कसं निर्माण होईल हे सगळ्यांनीच ठरवलं पाहिजे. आणि यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन जर ते पाऊल पुढे टाकलं तर एक चांगल्या प्रकारचं वातावरण, सामाजिक, प्रशासकीय, आर्थिक, राजकीय वातावरण चांगलं निर्माण होईल आणि सगळ्यांना आपलं स्वातंत्र्य, आपले हक्क, अधिकार सुरक्षित राहतील याची गॅरंटी वाटेल. थँक्यू.